नमस्कार मंडळी, कशी आहात? स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ओवीचा गल्ला फोडला होता आणि ते सगळे पैसे घेऊन आम्ही निघालो होतो बाहेर. आज आम्ही जाणार आहोत जवळच्याच मॉलला, कारण आज त्या पैशातून ओवीसाठी घ्यायची आहे एक चांदीची वाटी आणि चमचा. आम्ही आलोत आता अभिरुची मॉलला. ओवी पप्पांकडे गेली आणि आम्ही आता मॉलच्या मध्ये आलोत. मार्चच्या 20 तारखेला ओवीला 6 महिने पूर्ण होतील आणि तेव्हा ओवी जेवण करायला सुरुवात करेल. आणि ते स्पेशल होण्यासाठी ओवीसाठी ही चांदीची वाटी आणि चमचा घेण्यासाठी आम्ही आलोत PNG मध्ये. 2 तास घरी झोपल्यानंतर ओवी जेव्हा उठली तेव्हा आम्ही निघालो होतो, पण ओवीला पुन्हा झोप येते. आम्ही पोहोचलो PNG ला आणि हा आहे ओवीचा चमचा आणि वाटी. आणि इथे बिलिंगची प्रोसेस झाली आणि मग आम्ही लगेचच निघालो घरी. ओवी पहिल्यांदाच हॉस्पिटलच्या व्यतिरिक्त पुण्यामध्ये कुठेतरी बाहेर आली होती. आणि आम्ही निघत आहोत मॉलच्या बाहेर. मॉलच्या बाहेर लहान बाळांसाठी इथे एवढे गेम आहेत. माझी ओवी जेव्हा मोठी होईल तेव्हा ती पण ही गेम खेळेल. आणि हे आहे मॉलच्या बाहेरचं वातावरण. आणि इथे आलाय माझ्या ओवीला राग. तिला घरी जायचंय लवकर. आम्ही बसलो ऑटोत आणि निघालो घरी. ओवीला पाहिजे आता तिला तिचा झोका. आम्ही घरी आलोत आणि ओवीला झोपू घातलं. मग मी माझा स्वयंपाक सुरू केला. सुट्टी आहे ओवीच्या पप्पांना, म्हणजे घरी चिकन होणारच. हे टाकले मसाले. कांद्या खोबऱ्याचा मसाला कमी होता म्हणून मी टाकला कोल्हापुरी चिकन मसाला आणि दिली फोडणी चिकनच्या भाजीला. इकडे भाजी शिजत होती, दुसरीकडे मी भात ठेवला. आणि भाजी झाल्यानंतर मी बनवल्या भाकऱ्या. आणि मग माझी ओवी उठली. ओवीच्या पप्पांनी तिला तिचं आवडतं गाणं ऐकवत झोका दिला आणि माझी ओवी झोपी गेली. आणि मग आम्ही जेवण केलं. चिकनची भाजी, ज्वारीची भाकरी, कांदा, भात. आणि जेवणानंतर हे बघा आज घेतलेली चांदीची वाटी आणि चमचा. या यूट्यूब चॅनलवरती आम्ही नवीनच व्हिडिओ टाकत आहोत. तुम्हाला ते आवडत असतील तर नक्की साथ द्या. आणि लवकरच तुम्हाला कळेल की या वाटीमध्ये ओवी पहिल्यांदा काय जेवण करेल. माझी ओवी थोड्या वेळानंतर उठली आणि बघा दिवसाची सुरुवात एका स्माईलने झाली आणि या दिवसाचा शेवटही या गोड स्माईलने झाला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओवी मराठीला. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.